आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत आज ग्रुप ए मध्ये नामिबिया विरुद्ध नेदरलँड हा सामना होणार आहे। सलामीच्या सामन्यामध्ये नेदरलँडला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता। मात्र नेदरलँडनं विजयासाठी पाकिस्तानला चांगलं झुंजवलं, त्यामुळे नामिबिया विरुद्ध विजय संपादित करण्याचा नेदरलँडचा इरादा असेल। टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप डी मध्ये न्यूझीलंडचा मुकाबला हा दुबळ्या यूएईशी होणार आहे। अफगाणिस्तानचा पराभव करत न्यूझीलंडनं मिशन टी20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली होती, त्यामुळे आजची लढत जिंकून पुढच्या फेरीमध्ये स्थान भक्कम करण्याचा किवींचा निर्धार असेल, तर बलाढ्य न्यूझीलंडसारखं कडवं आव्हान रोखण्याचं आव्हान यूएई समोर असेल। आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आज पाकिस्तान आणि अमेरिका या दोन टीममध्ये मुकाबला होणार आहे। सलामीच्या लढतीत पाकिस्तानला नेदरलँडनं झुंजवलं होतं, तर अमेरिकेनं भारताला कडवी झुंज दिली होती, त्यामुळे आजच्या लढतीकडे साऱ्या क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील। तर 2024 मध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला पराभवाची धूळ चालली होती, तर असाच काही करिश्मा अमेरिका करतं का, याकडे क्रिकेट फॅन्सचं लक्ष असेल। दक्षिण आफ्रिकेनं टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या लढतीत कॅनडावर सहज विजय मिळवला। दक्षिण आफ्रिकेनं कॅनडाचा 57 धावांनी पराभव केला। आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना कॅनडासमोर जिंकण्यासाठी 214 धावांचं आव्हान ठेवलं, मात्र प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडानं केवळ 156 धावांपर्यंत मजल मारली। झिम्बाब्वेनं टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची विजयानं सुरुवात केली आहे। सलामीच्या लढतीत झिम्बाब्वेनं ओमानवर एकतर्फी विजयाची नोंद केली आहे। झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ओमानचा डाव 102 धावांमध्ये रोखला। प्रत्युत्तरात झिम्बाब्वेनं 8 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला। टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या इटलीचा सलामीच्या लढतीत पराभव झालाय। स्कॉटलंडनं इटलीवर 73 धावांनी मात केली। स्कॉटलंडनं इटलीसमोर विजयासाठी 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र इटलीला प्रत्युत्तरात 134 धावांपर्यंतच मजल मारता आली। संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल लवकरच धावणार आहे। मोनोरेलच्या ताफ्यामध्ये नव्या 10 गाड्या दाखल झालेल्या आहेत। मोनोरेलची मार्गिका सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षेची तपासणीही सुरू केली आहे। उपनगरीय रेल्वे सेवेसाठी 238 नवीन एसी लोकल खरेदी करण्यात येणार आहेत, तर नमुना लोकल 2.5 वर्षात तयार होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक संख्येनं वातानुकूलित लोकल धावणार आहेत। महाशिवरात्रीनिमित्तानं मुंबई सावंतवाडी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला, त्यामुळे उत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची आता सोय होणार आहे। सीएसएमटी सावंतवाडी विशेष गाडी ही 3 फेऱ्यांमध्ये धावणार आहे। एमबीबीएस, बीडीएस आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट यूजी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 8 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत, तर नीट यूजी परीक्षा ही 3 मे रोजी होणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये बेस्टकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत। परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा प्रवास हा सुरक्षित व्हावा, यासाठी बेस्टनं अतिरिक्त बस सोडण्याचा हा निर्णय घेतला आहे। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत। कल्याण डोंबिवली शहरामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित परीक्षा केंद्रापर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतलाय आणि परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी 12 बाईक रायडर्स तैनात करण्यात आले। या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। बँकांमधील रोख व्यवहार, घर गाडीची खरेदी आणि हॉटेलमधल्या बिलांसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याची मर्यादा वाढवली आहे। 10 लाखांपेक्षा जास्त रोख ठेवी किंवा पैसे काढताना पॅन कार्ड अनिवार्य राहणार आहे, तर कोणतेही वाहन 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचं असल्यास खरेदीदारांना पॅन देणं हे बंधनकारक असेल। महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद असणारे भीमाशंकर मंदिरामध्ये सभामंडप, पायरी मार्ग आणि पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत, त्यामुळे महाशिवरात्रीच्या काळामध्ये मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नाशिक कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वे आता सज्ज झाली आहे। साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरच्या पायाभूत सुविधा विस्तारून प्रवासी हाताळण्याची क्षमता दुप्पट केली जाते। नाशिकसह परिसरातल्या तीर्थक्षेत्रांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात येणार आहे। म्हाडाच्या पुणे विभागाची सोडत अखेर आज पार पडणार आहे। दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद सभागृहामध्ये 4186 सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे। या सोडतीसाठी 2,15,965 अर्ज प्राप्त झालेत आणि अर्जदारांनी 488 कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा केली आहे। केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेतली जाते। राज्य परीक्षा परिषदेकडून वर्षातून 2 वेळा शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्याचं नियोजन करण्यात येत आहे।
आणि याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलाय. न्यायालयाच्या सर्वोच्च निकालानुसार शिक्षकांना टीईटी ही बंधनकारक झालेली आहे.